ए बाळा, तुझं नाव काय? ए तुला काय करायचंय? सर, ते आपल्या पिक्चरच्या हिरोईनच्या लहानपणीच्या रोलसाठी एक मुलगी सापडल्या, पण तिचा स्वभाव जरा उद्धट आहे हो. ओ भाऊ नको की, माझं नाव शीतल आहे, मला घ्या की पिक्चर मध्ये. मी नाही की उद्धट बोलत. खरं नव्ह का? नाही नाही नाही. सर, ती जरा मजाक करत होती, ती उद्धट नाही बरं का. घेऊया तिला आपण पिक्चर मध्ये. हा थँक्यू बर का सर. बरं ऐक, काल तुझ्यावर ती पोरगी होती का नाही, प्राजक्ता, तिचा नंबर दे. ओ सर, मला घेणार आहे पिक्चर मध्ये का ते प्राजक्ताला? अगं सांग तू तेवढं कर, नंबर दे. माझ्याकडे नाही नंबर तिचा. हॅलो सर, ती पोरगी का नाही लय हाय 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 हा नंबर दे दे म्हणलं, लवकर दे. द्या इकडे सेव्ह करते. हा हा हे घ्या सर. हा थँक्यू बाळा. बर सर, आपलं पिक्चर शूटिंग का बस नाही मग? कुठला पिक्चर कुठलं काय, नंबर पाहिजे होता म्हणून कंटिन्यू तुला. अय बाळा, मग मी तरी कुठं खरा नंबर दिलाय तुला? खोटा नंबर आहे त्यो. काय खोटा नंबर आहे ह्यो? होय माकडा. तुझ्या तर आता थांब पोरे, थांब. आईला त्या पोरगीनं खोटा नंबर दिला. आता मलाच काहीतरी जुगाड केलं पाहिजे तिला पटवायसाठी. आईला हाय वाटतं टेरेस वरती. हा? कुठे गेली? तोंड सुजून काय फेकून मारले हिनं? हा इटकार, थांब तुला धावतो, सुट्टी नाही आता. या आई गो, नालायक वैब्या, कसलं लागलो. आई गो नालायक वैब्या, वीट काय फेकून मारतोयस? त्या कागदावर काय लिहिलंय ते बघ की. थांब बघतो काय लिहिलंयस. आय लव्ह यू वैभव. चालतंय, उद्या येतो मंदिराजवळ. बाय. किती वेळ, कधी येणार आहे हा? किती वेळ केलास? 8 वाजल्यापासून वाट बघते मी. काय काय बोलणार आहेस का नुसतीच मान हलवणार आहेस? गुटखा खाल्लायस का तू? जाऊ दे, मला काय बोलायचंच नाही. बोल प्राजक्ता. अरे मी गिफ्ट आणलं होतं तुझ्यासाठी. बघू कुठे गिफ्ट. हे काय? कोण गुटख्याची पिचकारी खाऊन तुकलं? आपलं गुटख्याची पिचकारी कोणी मारली रे? तू मारलीस ना गुटख्याची पिचकारी. गुटखा खातोस तू? मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा. प्राजक्ता, प्राजू ऐक की, परत नाही काय खायत गुटखा मी. मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मी जाते. माझे पप्पा घरी वाट बघत असतील, मारतील मला नाही गेले तर. अगं थांब की ग. ए प्राजक्ता थांब की, अगं ऐक की माझं. नाही ऐकायचं मला. आईच्या गावात गुटखा खातोय. खा गुटखा. आईच्या गावात उगच आला असेल गुटखा खाऊन. अगे घाण वास आहे, आजपासून गुटखा बंद. आईला उगच गुटखा खाल्ला असेल. प्राजक्ता माझ्यावर चिडून गेली. तिला फोन लावतो परत एकदा सॉरी म्हणतो. हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. अगं माझ्यावर चिडू नको, खरंच मला माफ कर. परत मी कवा सुद्धा गुटखा खाणार नाही. अरे मी नाही चिडले तुझ्यावर. बर चालतंय, थँक्यू बरं का. थँक्यू. बाळा, कुणाचा फोन होता रे? अगं ते माझ्या जोडीदारच फोन होता. बाळा, मला तुझी आई समजू नको, तुझी मैत्रीण समजून खरं खरं सांग, कुणाचा फोन होता? अगं आहे खरं सांगू? हा. मला एक पोरगी लय आवडते, तिचा फोन होता. प्राजक्ता नाव आहे तिचं. अरे देवा, एवढंच आहे मी. मग लाव की तिला फोन, मी बोलते तिच्यावर. बर लावतो तिला फोन. हा. हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. अगं माझी आई तुझ्यावर बोलणार आहे. अरे नको, मला भीती वाटती. अगं काय भीतीस, माझी आई लय चांगली आहे. आय बोल ग तिच्यावर. अगे भवाने सटवे, तुला घातली डबऱ्यात. माझ्या पोराला नादाला लावतेस मी. पुन्हा जर या फोनवर फोन केलास तर जिवंतच गाडते बघ तुला. अरे आणि इकडे जागा पलटी मारलीस मी. अरे काय पोरींच्या नादाला लागतोस मी? जा बैला रानात वैरण काढ जा. बर प्राजक्ता आलो मी. अरे तू टेरेसवर काय करतोय? जा खाली. अगं माझी आई तुला काय लय बोलली, शिव्या दिल्या. खरंच सॉरी बर का. बर जा खाली जा. बरं आहे की, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. बघू काय आणले. हा असं नाही, ओळख तू. बस खाली. तिकडं तोंड करून बस, मी इकडं तोंड करून बसतो. आणि ओळख काय आणले, ओळख आता. बांगड्या नाही, वाजवी तो ओळख. नेकलेस आहे का? नाही. मग काय?
अगं ओळख की काय आहे सांगते ओळखते. हा सांग सांग. काय झालं याला वैद्या सुट्टी नाही तुला. कुठे गेली वैद्या? बहुतेक उडी मारून पाल असणार आहे. धावल. पप्पा चहा. प्राजक्ता तुझा आणि त्या वैद्याचं काय सुरू आहे? माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. नालायक पोरी माझी अजिबात परवानगी नाही लग्नाला. प्लीज ना पप्पा. काय प्लीज नाही ठेव तिथं छानचा खाली. त्या वैब्याला काय बी करून चोपला पाहिजे. गुळमाट आहे का च्या? हाय गुळमट आहे. थांब वैभव. पप्पा मला खूप आवडतो आणि मला लग्न करायचं याच्याशी. काम दादा काय करतोय? शेती करतो मी. बघ मला पोलीस जावाय पाहिजे. तू पोलीस झालास तर तुझ्याबरोबर या पुरकीचं लगीन लावून देतो माझ्या. प्राजक्ता थोड्याच दिवसात मी पोलीस बनून येतो. जातो मी. टाटा बाय बाय. जा फुट. काही दिवसानंतर प्राजक्ता प्राजक्ता आलोय मी. कोण आहे रे? जावय बापू तुम्ही पोलीस झाला. कोण जावय बापू? मी नाही लग्न करणार तुमच्या पुरगीवर. अहो वैभवराव असं काय करताय? काय झालं वैभव असं का म्हणतेस? का लग्न नाही करणार तू माझ्याशी? कारण तुझ्या बापानं मला मारलं होतं. जो पात्र तुझा बाप माझी माफी मागत नाही तो पात्र लग्न नाही करणार. माफी मागतो. राहू दे सासरे बुवा. केलं माफ तुम्हाला. चला लागलीच तांदूळ टाकूया लग्न करूया. चला चला अशीच चल. नागड्या काय इकडे? ए पोलीस आहे मी. एक जण माझी पोलिसाची वर्दी वाळत घातलेली चोरून घेऊन आलाय. कुठे गेला? हा ह्योच आहे तो. हीच माझीच कपडे आहे ती. काय झालं रे बाबा? काय नाही प्राजक्ताच्या घराला पोलीस येऊन गेलो होतो. प्राजक्ताच्या बापान चोपला मला गावलो. अरे असला काय धंदा करू नको. एक काम कर, प्राजक्ताला ने पळवून आणि लगीन कर. बर बाबा आयडिया एक नंबर आहे. थँक्यू. प्राजक्ता त्या वाईब्याला भेटणार नाही परत. मी भेटणार आहे त्याला. थांब तू अशा ऐकणार नाहीस. तुला कोंडूनच ठेवतो. चाल पप्पा सोडा की. चाल 16 वेळा का चाल. भावा प्राजक्ताला फोन करून सांगतो पळून जाऊन लग्न करूया म्हणून. बर. हॅलो प्राजक्ता. हा बोल ना वैभव. ऐक की उद्याच आपण दोघं जण पळून जाऊन लग्न करूया. अरे माझ्या बापानं मला घरात कोंडून ठेवलंय आणि बाहेरनं कुलूप घातले. तू काय टेन्शन घेऊ नको. मी करतो काहीतरी. ठेव फोन. काय झालं रे? काय नाही प्राजक्ताला प्राजक्ताच्या बापाने का नाही रूम मध्ये कोंडून घातले आणि रूमला बाहेरनं कुलूप घातले. आता काय करायचं काय कळना बघ. एक काम करूया, भोंदू बाबाचं सॉंग घेऊया आणि तिच्या बापाकडे जाऊया आणि रूमची चावी चुरूया. हा एक नंबर आयडिया भावा. चल तसंच करूया. बाबा आले बाबा. बाबाचे हातपाय दाबा. बालका तुला खूप मोठी समस्या आहे बरोबर का? हा होय. तुम्ही ते मुक्का घेऊन त्या जागेवरचा आजार बरं करता तीच बाबा आहे काय? होय होय तोच बाबा आहे मी. मला लई मोठी समस्या आहे. मला मूळव्याध झालाय. कसला मुका घेत नाही तो बाबा नव मी वेगळा बाबा आहे मी. बर. नाव काय तुमचं? माझं नाव काय नाव रे माझं? म्हणजे तुझं नाव काय? माझं नाव उंडगा बाबा. आणि तुमचं नाव काय बाबा? माझं नाव लबाड बाबा. चाल मग लबाड बोलत चिंटू. लबाड म्हणजे लखन बाजीराव डबाने असं लबाड बाबा असं आहे. बर. हा बघ बालका खरं काय सांगणार नाही खोटं सगळं सांगणार आहे. तुला जेवलं की भुका लागत नाही. त्या पाणी पिलं की तहान लागत नाही. झोपून उठलास की झोप येत नाही तुला. खरंय. सावलीत बसल्यावर ऊन लागत नाही तुला. एकदम खरंय. सणाला जावल्याला प्रेशर येत नाही तुला. अगदी बरोबर. हा बाबा तुम्ही लय अंतरी लय हुशार आहे. चला आत या. बर ते मुक्का घेऊन तेवढं बरं करता नको मूळ. याचाच मुका नाही घेत मी जातो. बर राहू दे. गुप्त जाणार तिथं तुझ्या घरातलं. काय? चला या बाबा हळू या पडचिला.
बालका तुझ्या घरात मला गुप्तधन दिसतंय. कुठाय गडबड नको, हुडकायला पाहिजे. हा हुडका की मग बरं काय गुप्तधन? प्राजक्ता. प्राजक्ताची फुलं पाहिजे ते म्हणतोय तो गुप्तधन हुडकायसाठी. बरोबर आणायची पण नेमकं गुप्तधन काय आहे? सोनं पैसा? सोनं आहे तुझ्या घरात 2 किलो. हा बरोबर टिका बिका नको उकळाय. गडबड नको, आधी हुडकू दे मला. बर बालका या रूम मध्येच आहे गुप्तधन. उघड ही रूम. काय झालं? सोकायच्या रोम उघडायची नाही, त्यात माझी खोयपुरगी आहे. बर चालतंय. चला आत बघूया. हा चला. हा चला आत. गोलमाल है भाई सब गोलमाल है। काय नाही बालका चल. काय बालका एक समस्या आहे. काय समस्या? बघ या पुडीतलं औषध तू पाण्यात टाकून पे, तुला लगेच धन प्राप्ती होईल. हा चालतंय. हा पे पुडीतलं औषध पाण्यात टाकून. पाण्यात टाकू मी. हा हा काय पाणी? हा पे लवकर बालका, हुशार करू नको, गडबड आहे आम्हाला. गोलमाल है भाई सब गोलमाल है। बालका कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटत. बालका झोपलास तू. गुंगीच्या औषधाचा लगेच फरक पडला ना का? जागेवर बेशुद्ध झालं. रूमची जाळी कुठे आहे बघ. हा बघतो. नाही हाय वर आहे. गावडी चावी चल जमले बाबा. आवड लवकर तिचा बाप शुद्धी होईल. नाही एक शुद्धी होत. आवडतो ते का नाही. निघताय का कोण? हा निघते तुमच्या तर आता आईच्या गावात कंबाल्ट मोडलं बाबा. फोन कुणाचा आलाय बघ. प्राजक्ताच फोन आहे. उचल. हॅलो बोल की प्राजक्ता. अरे वैभव काय झालं? अगं तुला न्यायला आलो होतो घरात, पण तुझ्या बापानं हाडं मोडली, लय चोपला मला. आता काय करायचं? बघ तुझ्या रूमची चावी मिळाल्या. पहाटे 4 वाजता येतो, तुला न्यायला तयार राहा. हा चालतंय, ठेवते. तरी बरं बाहेरचा दरवाजा उघडाच होता, नाहीतर अवघड झाला असत. प्राजक्ता ये लवकर. चल प्राजक्ता ये लवकर. उतर. चल. मामा आम्हा दोघांनी लगीन करायचंय. बर पोरगीचं वय बसतंय का? बसतंय पुरगीचं वय. चेहरा बघू पोरगीचा. प्राजक्ता सोड की तोंडाचं. मामा लगीन करायसाठी साहित्य काय लागते? 2 हार, मंगळसूत्र. ही तर म्हातारा आहे, गड्यावर लगीन करतोस का काय? कुठला गाडी? प्राजक्ता आहे माझी.